मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्यानं उष्णतेचा कहर सुरू झाला आहे। राज्यात बुधवारी अकोला जिल्ह्याचे कमाल तापमान 39.5 अंशावर पोहोचले, तर मुंबईचा पारा 38 वर चढला होता। या अनुषंगानं कोल्हापूर, सांगली 36 आणि 37 अंशावर पोहोचले आहे। इथल्या नागरिकांनी दुपारच्या वेळेस चौकाचौकात सिग्नल सुरू आहेत, हे बंद ठेवावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी मागणी वाढत्या उष्णतेमुळे करण्यात आली आहे। नक्कीच यावर्षीचा उन्हाळा लाही लाही करणारा ठरणार आहे। दक्षिण भारताकडून येणाऱ्या दमट आणि उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात उष्णतेची लाट येणार असून पारा 40 अंशाच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, अकोला, चंद्रपूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे। दरम्यान विदर्भ, कोकण या भागातील बहुतांश जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येणार असून दक्षिण भारताकडून राज्याकडे दमट आणि उष्ण वारे वाहू लागल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे। सध्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कोल्हापूर, सांगली शहराचा पारा 37 अंशाच्या वर गेलेला आहे। त्यामुळे लोकांना दुपारच्या वेळेस बाहेर पडणे त्रासदायक होत आहे। पण शहरात फिरताना चौकाचौकात शहर वाहतूक शाखेने सिग्नल सुरू ठेवले आहेत। या उष्णतेच्या वातावरणात काही सेकंद उभारतानाही शरीराची लाही लाही होते, तर या सिग्नलला उभारणे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे। ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर आणि सांगली इथल्या नागरिकांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेला निवेदनाद्वारे कळवले आहे। दुपारी 12 ते 4 या दरम्यान शहरातील चौकाचौकात असणारे ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवावे, जेणेकरून नागरिकांना या उष्णतेच्या लाटेपासून काही प्रमाणात बचाव मिळेल। पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे। उष्णता वाढल्यामुळे निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवले जात आहे। यामुळे सध्या या विषयाची नागरिकातून चर्चा सुरू आहे।